बुद्धीचा उपयोग लावतो तेथे त्याची श्रद्धा जुडते आणि जेथे श्रद्धा होते तेथेच त्याचा उपयोग लागतो, म्हणजे मन लागतं हे सांगितलं. आता काय सांगतात 97 नंबरचा श्लोक पाहायचा. भिन्नात्मानं पाशात्मा परो भवति तादृशः वर्तिदीपं यथोपास्य भिन्ना भवति तादृशी. आत्मा भिन्नात्मानं म्हणजे काय केलं की कर्मापासून भिन्न अशा सिद्ध परमात्म्याची उपास्य म्हणजे उपासना करून स्वतः परह भवती. काय होतं स्वतः परभवती म्हणजे परमात्मा होतो. यथा म्हणजे ज्याप्रमाणे भिन्ना हा वर्तीही म्हणजे दीपकाहून वेगळी असणारी वात दीपम उपास्य दिव्याच्या सानिध्याने काय होते तादृशी भवती म्हणजे दीपमय म्हणजे प्रकाशमय बनते असं सांगितलं. म्हणजे आत्मा कसा आहे कर्मापासून भिन्न आहे आणि अशा स्वयं स्वसिद्धाची काय केली उपासना केली म्हणजे स्वतःची आराधना केली तर स्वतः परमात्मा होतो, म्हणजे ती अवस्था प्रगट होते. आणि जसं म्हणजे आता दिव्याचं उदाहरण दिलंय वात आणि दिवा. मग वात ही दिव्यापासून कशी आहे वेगळी आहे तरी सुद्धा ती दिव्याची उपासना करून म्हणजेच काय आहे की दिव्यामध्ये आणि म्हणजे दिव्याशी एकरूप होते तेव्हा ती दीपमय होते असं सांगितलं. मग तसं या ठिकाणी सुद्धा आम्ही आता दिवा आणि वात ही सुद्धा काय आहे दिवा आणि वात हे सुद्धा वेगळं वेगळं आहे पण एक देश उदाहरण ग्रहण करायचं आहे. म्हणून याच्यातून आपल्याला काही बोध मिळतोय की जसं जीवाचा स्वभाव हा कसा आहे आपल्या स्वतःच्या स्वरूपापासून अभिन्न आहे. खरं शरीरापासून पण दाखवलं नाही त्यांनी, शरीरापासून वेगळं आहे हे सांगणं तर अतिशय स्थूल झालं. परंतु एकरूप कशाशी आहे जो आत्मा जसा आहे तसा तो स्वतःशी एकरूप आहे तन्मय आहे. आणि मग ज्यावेळेस तो स्वतःच्या आत्म्याला जसा आहे तसं पाहतो त्यावेळेस काय होतं तो परमात्मा होतो म्हणून सांगितलं. परमात्मा होतो की आहेच हे कारण परमात्मा आहेच कार्य परमात्मा अवस्था प्रगट होते. कारण बीज ओळखलं तर त्याचं कार्य पीक येतं धान्य येतं किंवा झाड येतं किंवा फळ येतं असं सांगतं. तसं इथं कार्य परमात्मा ही अवस्था प्रगट होते. म्हणून स्वतःला जसं आहे तसं जाणणं अत्यंत आवश्यक आहे. ते कसं जाणायचं आहे तर प्रत्येक समय फक्त केवळ आपण ज्ञानाची शुद्धता राखायची. जसं आता शुद्ध लेशा आणि मिश्र लेशा असं सांगितलं तर शुद्ध लेशा म्हणजे फक्त एकच लेशा असतं त्याला म्हणायचं शुद्ध लेशा. आणि दोन्ही लेशा जर असतील त्याला तर मिश्र झाली म्हणजे थोडीशी ह्याची छटा आहे थोडीशी त्याची छटा आहे. मग आता पीत पद्म शुक्ल ह्या 3 शुभलेशा घेतल्या स्वर्गामध्ये. आता समजा शुभ आणि अशुभाची छटा असते का शुभ लेशा आणि अशुभ लेशाची छटा असते का असते. जिथं साई लेशा आहे तिथं शुभ अशुभ मिश्रण असू शकतं. म्हणजे काही शुभ भाव आहे काहीचा अशुभ भाव आहे. हे काहीचा म्हणजे कसं घ्यायचं तर काही ठिकाणी शुभाची छटा आहे म्हणजे आता आपल्याला विचार कोणता आलाय मंदिरात जावं प्रवचनाला जावं कोणता विचार आहे शुभ विचार. आणि अशुभ विचार कोणता घेतला मग त्याच्याबरोबर अशुभ विचार कोणता घेतला म्हणजे आता कसं घटवायचं आहे. समजा कृष्णलेशा घ्यायची असेल तर ती कृष्णलेशा म्हणजे कसं बसायचंय मंदिरात बसायचंय खाली बघितलं नाही काय नाही घेतली चटई दानकन आपटली. कोणती लेशा झाली वरून अशी टाकली. प्रमार्जन करून ठेवायला इथं की नाही श्रावक सुद्धा प्रमार्जन करून व्यवस्थित पाहून बसू शकतात.
मंदिरात तर करू शकतो ना. तसं मंदिरात येण्याचे शुभ भाव केले आणि त्याच्याबरोबर ही अशी क्रिया केली म्हणून काय झालं, म्हणजे शुभ अशुभ मिश्रण झालं ना. मग हे एक उदाहरण असं घडवलं. तसं असं अजून काय काय घडत असेल. आता आपण कसं म्हणजे स्थूल दृष्टीने घटवत जायचं. आधी पूजा करतोय आणि पूजा करताना काय केलं, ते अष्टद्रव्य हातात घेतलं आणि पडलं हातात चढवता चढवता. तर ते पडलं म्हणजे काय झालं, आरंभ झाला की नाही. तसं आपलं एक सुद्धा तांदळाचं कण खाली पडू द्यायचं नाही. का पडू द्यायचं नाही, त्याचं विज्ञान त्याच्या पाठीमागे. अष्टद्रव्य सांडलं हे तर प्रमादच आहे, परंतु तांदळाचे कण सांडत सांडत चढवतोय, बदाम सांडत चढवतोय, अजून काय खोबऱ्याचा तुकडा असेल ते पण सांडत सांडत चढवतोय. मग काच सांडत चढवायचं नाही. जी उत्पत्ती होते आणि आरंभ झाला म्हणजे हा दोष पण आहे सांडणं. म्हणजे का सांडायचं नाही लक्षात घ्यायचं पहिल्यांदा. कुठलं मग आपण घरात स्वच्छ काम करत नसलं की जिकडं तिकडं सांडतच बसतो. घरात स्वच्छ काम नसलं म्हणजे कसं, डबा घेतला तुपाचा आणि काय केलं, तांबल्यात काढलं डब्यातलं तूप. तांबल्यात काढताना कसं काढतो, ओघळ आलेलं तसंच राहू देत, ओघळ पुसतच नाही. पण ओघळ पुसून परत त्यातच हातला घातला तर ते पण चुकीचं झालं. मग काय केलं, त्याच्यात चमचाच एक ठेवला तर बरं, चमचा ठेवला, त्या चमच्याने काढत कधी बसायचं, किती वेळ जातो. चमचा असं सुद्धा परत तसंच पटकन काय केलं, वाकडं केलं. ते पण कशाने केलं, खरकटा हात, कणिक मळलेला तसाच खरकटा हात होता. आणि त्यानेच ते भांड घेतलं आणि त्याच खरकट्या हाताने झाकण उघडलं आणि त्याच खरकट्या हाताने बोट एक आत घातला. लक्षात घ्यायचं, तो कणकीचा नाही म्हणतो, तिकडे सगळीकडे कणिक लागली, ह्या बोटाला कणिक लागली, तेवढा एक बोट आत घातला. आणि तो आत बोट घातलेला काय केलं, डबा वाकडा करून घेतला आणि ठेवला तसंच डबा. मग आता काय झालं, परत त्या डब्याला झाकायचे म्हणून सांगितलं, नाहीतर काय माशी चिलट काहीतरी पडेल. मग काय केलं, आधी टोपण कुठं ठेवलं होतं, डब्याचं उघडून खरकट्याच पाटावर ठेवलं. आणि तो खरकट्या पाटावरचं टोपण परत असं कसं ठेवलं होतं, ते पण जे झाकायचं असतं बाजू तीच बाजू ठेवली होती खरकट्या पाटा. आणि ती काय केली, तशीच झाकली. ते तूप खरकटं झालेलं कुठं कळलं. मग अशा रीतीने हे आपण करत असतो. किती जीवाची उत्पत्ती होते, ही लेशा कोणती लक्षात घ्यायचंय. खूप जीवाची उत्पत्ती होईल आणि खूप हिंसा होईल असं कार्य केलं तर ती कृष्ण लेशा होते. म्हणजे आरंभ म्हणजे आपण फक्त म्हणतो बहु आरंभ बहु परिग्रह केलं तर कृष्ण लेशा होते. पण आरंभ कोणता घ्यायचा, थोडस 4 जणांचा स्वयंपाक केला पण सगळा कसा केला, खरकट्याचा विवेक न ठेवता. पंचपाळा असतंय, मग ते पंचपाळा सुद्धा काय करतो, त्यात ओल्याचे थेंब पडतात की खरकट लागतंय काय बघत नाही, घेतो त्या पंचपाळातले त्यात चमचे ठेवलेले असतात का नसतात कोणाच असं करून करत काय तर ते सगळं परत ते दुसऱ्या दिवशी पंचपाळ तसंच वापरायचं. ह्याला म्हणायचं बहु आरंभ झाला, कारण जीव उत्पत्ती झाली. आणि तसं जीव म्हणजे आपण एकतर 3 दिवसाचंच खात नाही, मर्यादेचं किती पण दिवसाचं खातो आणि परत त्यात असं करून खातो. अजून खरकट रोजच्या रोज त्यामध्ये विसरलं जाते. म्हणजे एकदा जरी खरकट्याचा किंचित एक कण जरी पडला पिठाचा तरी सुद्धा खूप जीवाची उत्पत्ती चालू होते तिथे. एवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जेणेकरून त्या जीवाच्या उत्पत्तीला आपण काय केलं, परत मारणारच ना, काहीतरी करणार, त्याची भाजी करणार, काहीतरी फोडणी देणार परत त्याला तसल्या तुपाने. मग काय होणार, ते सगळे जीव मेले. ते तूप गरम करून ठेवले तरी जीव मेलेच आणि त्यातच राहिले परत ते. आणि परत दुसऱ्या दिवशी वापरलं तर आणखीन जास्त जीवाची उत्पत्ती झाली. म्हणून काय आहे की
असा विवेक ठेवणं आवश्यक आहे की जेणेकरून, कशासाठी सांगितलं हे लेशाचं प्रकरण आहे. तर मिश्र शुद्ध लेशा कशाला म्हणायचं त्यासाठी हे प्रकरण आलेलं. मग ते का घेतलं इथं? भिन्नात्मानम उपास्यात्मा. काय म्हटलं? भिन्नात्म्याला उपासना करून आत्मा म्हणजे परमात्मा होतो. सर्वापासून भिन्न स्वतःला जाणलं तर. मग तसं या ठिकाणी सुद्धा प्रत्येक समयामध्ये एवढी न्यायिकता की आता आपण जिथं जातो तिथं पूर्ण त्यातच आहे की दुसरीकडे पण आहे तिथं चित्त. मग त्याची लेशा कशी मिश्र होते त्यासाठी ते सांगितलं. मग भिन्न आत्म्याला जाण्याला मंदिरात गेलो, शास्त्र प्रवचनला गेलो, पण तिथं मिश्र छटा आहे. म्हणजे डोक्यात विचार घेऊन संसाराचे बसलो तर शिरत नाही काही जिनवाणी डोक्यामध्ये. भगवंतात जवळ बसलो, जवळ म्हणजे 7 हात दूर. मग तिथं मंदिरमध्ये जाऊन बसलं तरी विचारात सरकता आहे. त्यामुळे काय झालं? त्यातच आपल्याला रोज नमस्कार करतो, पूजा करतो, पण फळ काही मिळतच नाही. जिनदर्शन करताना निजदर्शन व्हायला पाहिजे. तर आपल्याला तिथं खूप शांती मिळाली. भगवंतांचं एक दर्शन म्हणजे इतकं आपल्याला त्याची किंमत वाटू लागली. निजदर्शन झालं तर. नाही झालं तर म्हणतो काय आहे इथं जवळच आहे मंदिर, जात आहे कधीतरी. नाही झालं तर नाही झालं. का तर त्याचं महत्व पटलेलं नाही अजून. अंतरंगातून जर महत्व पटलं मग तिथं सांगितलं ना, श्रद्धा. काल सांगितलं होतं श्रद्धाच नाही तिथं वितराग भगवंताविषयी. जातोय रूढीने. आपलं लहानपणापासून संस्कार घातलेले आहेत म्हणून जातोय. दर्शन करायचं असतं करतोय, पूजा करायचं असतं करतो, स्वाध्याय ऐकतो, परंतु स्वतःमध्ये परिवर्तित होत नाही. म्हणजे स्वतःला जाणत नाही. त्यामुळे खरी श्रद्धा नाही, त्याला भक्ती म्हणायचं नाही. आत्मानुभूती घेतली तर खरी भक्ती आहे. मग त्याला ओढ होती की नाही पहा दर्शनाची सतत. एका दर्शनाने किती पाप नष्ट होते. मग त्याला ते दर्शन किती ओढ लागेल दर्शनाची. म्हणजे किती संचितोपी दरिद्रोपी किंवा जन्म कृतम प्रापम जन्मकोटी समार्जितम जन्म मृत्युम जरारोगम हन्यते जिनदर्शना. म्हणजे भगवंतांच्या दर्शनाने हे सगळे कोटी कोटी जन्मामध्ये प्राप्त झालेले सुद्धा कर्म काय होतात? नष्ट होतात. एवढी काय शक्ती आहे त्याच्यामध्ये. अजून भगवंतांना पाहिलं नाही तरी सुद्धा खूप निर्जरा व्हायला सुरुवात झाली. कुठून? घरात असल्यापासूनच. म्हणजे तिथे सांगितलं उपवासाचं फळ मिळतं. म्हणजे मला आता दर्शनाला जायचंय, मंदिरात जायचंय. मग केव्हापासून त्यांनी विचार केलाय? कुठल्यापासून केला? तेव्हापासून त्याची आता ही सगळी अशुभच क्रिया चालली ना शरीराची. शरीराला स्वच्छ करायचं, कपडे घालायचे, दागिने घालायचे, काय असेल ते, आणि नंतर मग जायचं मंदिरात. पण विचाराची धारा कुठं लागली आहे? श्रद्धा कुठं जोडली आहे? दर्शनाला जायचं. दर्शनाला जायचं ह्या विचाराने त्या बेडकाने सुद्धा आपल्या तोंडात फुल धरलंय. कारण का तर त्याच्याजवळ काय होतं? पाण्यातलं फुल होतं. पण त्याचे भाव कुठं जोडले होते? हे लोक चालले तिकडं, मी जाणार. तिकडं जोडल्यामुळे ती श्रद्धा कशी आहे त्याची? अतिशय दृढ आहे. त्यामुळे त्याच्या अंगावर हत्तीचा पाय पडला तरी सुद्धा त्याचे भाव कोणते होते? जिनदर्शनाचे. त्यामुळे तो स्वर्गात देव झाला. पुढे त्याला कळलं मग. म्हणजे सम्यक दर्शनाची उत्पत्ती व्हायला तिथं श्रद्धा दृढ झाली ना. आर्यंतचं प्रवचनसारमध्ये ती गाथा सांगितली 80 नंबरची की भगवंतांचे, आर्यंत भगवंतांचे द्रव्यगुण पर्याय जाणले की हा स्वतःच्या आत्म्यालाही जाणणारा होतो, त्याच्या मोहाचा क्षय होतो. म्हणजे काय सांगितलं? द्रव्यगुण पर्यायाची मूढता राहिली नाही म्हणून तो निर्मोही झालेला. पर्यायामध्ये निर्ममता प्रगट झाली. हे समजून घेणं आवश्यक आहे. बसलोय आम्ही ऐकायला, पण अजून कोणाची तरी वाट बघतो. ऐके नाही काय 4 वाजत आले, अजून किती सांगितलं होतं 3:45ला या.
पण त्यांना काय अजून तेवढी रुचीच नाही बघा, आलेच नाहीत ऐकायला. म्हणजे लक्ष कुठं राहिलं? म्हणजे स्वतःमध्ये परिणत होण्याचा पण उपयोगात घेत नाही तेवढं, पण लक्ष दुसरीकडे राहतं. अर्ध रौद्र ध्यान सतत चाललेलं. आपल्या बरोबर दुसरं कोणतरी ऐकायला बसलंय म्हटल्यावर अजून अर्धा तास निवांत जातो, म्हणजे चांगला जातो. पण आपल्या बरोबर जी इष्ट व्यक्ती ती नसेल तर 5-5 मिनिट त्याला 1-1 वर्षासारखी होऊ लागतं. कधी संपेल कधी संपेल. म्हणजे श्रद्धा कुठे जोडली आहे? पराशी जोडली. त्यामुळे हे सर्व काय होतं? दुःखाला कारण. म्हणजे आपल्या जीवनात प्रत्येक समयात प्रत्येक ठिकाणी हे घटवायचं की आपण पूर्ण आहोत का इथं, की अर्धे आहोत. कसं आहे, मुलगा येईल आणि त्याला आपल्याला द्यायचंय काहीतरी जेवायला वगैरे, म्हणजे तिकडं जोडलं गेलंय भक्ती. त्यामुळे इकडं काय होतंय? लक्ष लागत नाही, उपयोग लागत नाही. म्हणजे सांगितलं बुद्धी जेथे लागते तिथं श्रद्धा उत्पन्न होते. आणि त्याच्याच पुढचे मग हे श्लोक म्हणजे जिथं नाही श्रद्धा तिथं म्हणजे उपयोग लागत नाही, तिथं श्रद्धा नाही. आणि श्रद्धा नसेल तर एकाग्रता नाही. अगदी समीकरण बरोबर सांगितलेलं होतं का? मग तसंच आज काय सांगितलं ते की हा म्हणजे दिवानी ज्योतीप्रमाणे वातीप्रमाणे कसं आहे की जेव्हा ती वात सुद्धा दीपमय होते, म्हणजे ती तेलात भिजते, पेटवलेली असते, मग त्यावेळेस ते काही वातीचं आपलं स्वतःचं स्वरूप राहत नाही तिथं. म्हणजे ते आता अग्नीचं स्वरूप दिसतंय म्हणून दीपमय होते. तसं मग ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अगदी तर कर्म सुद्धा दिसणार नाही, शरीर सुद्धा दिसणार नाही, परद्रव्यच आहे ते सगळं. आपण फक्त एक अमूर्तिक आत्माच हा आपल्याला जाणवेतील असं सांगितलं. फक्त उपयोग तिकडं पाहिजे. आता पुढे सांगतात अगदी तसाच दुसरा श्लोक आहे 98 नंबरचा. उपास्यात्मानमेवात्मा जायते परमोत्तमा अथवा आत्मा आत्मानम एव निजात्म्याची उपासवली उपासना करून परमः जायते परमात्मा होतो. यथा म्हणजे जसं, तरु म्हणजे वृक्ष, आत्मा एव स्वतःच आत्मानम स्वतःला मथित्वा घर्षण करून अग्निही जायते अग्निरूप होतो. काय सांगितलं इथं? आत्मा आत्म्याची आत्म्यापासून षटकारक सगळे कुठं लावायचे? स्वतःचे स्वतःमध्ये. आत्मा आत्म्याला आत्म्याच्या द्वारे आत्म्यासाठी आत्म्यापासून आत्म्यामध्ये काय करतो? उपासना करतो. आणि उपासना करून काय होतं? परमः जायते परमात्मा होतो. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, तरु म्हणजे वृक्ष, आत्मा एव म्हणजे स्वतःच आत्मा, म्हणजे इथं आत्मा घ्यायचं नाही, आत्मा स्वतःच काय होतो? आत्मा म्हणजे स्वतःला, वृक्ष स्वतःला मतित्वा म्हणजे घर्षण करतो आणि अग्नी उत्पन्न होते. म्हणजे लाकडाला लाकूड घासले की तिथं जसं घर्षणाने अग्नी उत्पन्न होते, तसं झाडाला झाड म्हणजे स्वतःला घर्षण केलं तर तिथं अग्नी उत्पन्न होते. का असं आलं इथं? तर आपण कशाचं घर्षण करायला पाहिजे? ज्ञानाने. ज्ञानामध्येच इतकं तासलं पाहिजे की बघ तुझं कुठं चालेल, मी या ज्ञानचं त्यात घुसलं तर तुझी ज्ञानाग्नी प्रगट होणार नाही. म्हणून कसं आहे की ज्ञानात राहिलं तर स्वपरप्रकाशी व्यवस्थित कार्य करते. म्हणजे ज्ञानाचा स्वभावच आहे स्वपरप्रकाशी, आणि त्यामुळे ते फक्त जाणण्याचं कार्य करतंय, त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. म्हणून युगपत म्हणजे एका वेळेस संपूर्ण लोक ज्ञानामध्ये झळकतो. आणि असं झालं की आपोआप काय होतंय? त्या ठिकाणी सहज त्या परम शांतीला प्राप्त होण्याचा हाच एक उपाय मात्र होतो की तू तुझ्या स्वरूपाला जाणून आनंदाला प्राप्त हो. याला सोडून दुसरं अन्य आपलं कार्य नाही. काय सांगितलं होतं सकाळी पंचाष्टिकामध्ये? काय वैशिष्ट्य होतं त्या गाथेमध्ये? 18व्या गाथेत
पर्याय आणि द्रव्य ह्यांचं स्वरूप सांगताना तिथं उत्पाद वे द्रव्य सांगितलेलं होतं. म्हणजे ज्या वेळेस द्रव्य काय होतं, द्रव्य पर्यायांना आत्मसात करून लक्षित होतं, त्यावेळेस ती पर्याय सुद्धा कशी दिसली, द्रव्याकडूनच दिसली. आणि जेव्हा पर्यायाकडून पाहतो त्यावेळेस ते द्रव्य कसं दिसतं, पर्यायरूप दिसतं तसं. परंतु वास्तविक पर्यायाचं लक्षण क्षणिकच आहे आणि द्रव्याचं लक्षण शाश्वतच आहे. त्यामुळे आपल्या लक्षणाला कुठेही बाधा न येता त्यांचं कार्य व्यवस्थित चाललेलं आहे. म्हणजे कसं व्यवस्थित चाललेलं आहे की पर्याय म्हणजे आता काय सांगितलं की पर्याय ही कशी असते, उत्पाद व्ययशील आहे. स्वभाव त्याचा सतत प्रत्येक समयाला बदलतो आणि बदलत असताना सुद्धा त्याचा जो आधार द्रव्य आहे ते द्रव्य आहे तसंच राहतंय. पण पर्यायकडून पाहिलं की त्या द्रव्याला काय म्हणतो, आता पाहिलं ना त्यात उदाहरण कोणतं होतं, छत्रीवाला. तो छत्रीवाला आहे का, छत्री वेगळी आहे आणि हा जीव वेगळा आहे. पण जे संयोगात आलं ते ओळखण्याची खूण म्हणून तसं म्हटलं जातं, हा छत्रीवाला. छत्रीवाला म्हणताना काय झालं, कुठून पाहिलं त्या द्रव्याला, पर्यायकडून पाहिलं. मग आता एका द्रव्यातली पर्याय नाही, दोन द्रव्यातल्या मिळून झाले. छत्री धारण केली म्हणजे संयोगातली छत्री. जसं लाल कपडे घातल्यावर त्याला म्हणतो ते लाल वस्त्र घातलेल्या माणसाला बोलतो. तर लाल कपडे पण वेगळे आहेत आणि हा जीव वेगळा आहे. दोन द्रव्याच्या मिळून झालेल्या पर्याय आणि त्याच्यातून हा द्रव्याची ओळख करतो. तरी सुद्धा बरोबर व्यवहार होतो. म्हणजे कसा व्यवहार होतो की जेव्हा त्या 10 माणसाच्या ग्रुपमध्ये लाल कपडेवाला एकटाच असतो तेव्हाच हा व्यवहार केला जातो की लाल कपडेवाल्याला बोलवा. लांब केस असलेल्या किंवा लांब वेणी असलेल्या मुलीला बोलवा म्हटलं, मग हे काही खरं लक्षण नाही. पण जेव्हा समोर काय दिसतंय की ह्या ग्रुपमध्ये लांब केस असलेली दुसरी कोणती मुलगी नाही, एकच मुलगी, म्हणून पटकन तेच लक्षण करून टाक. मग त्यावेळेस काय झालं, त्यावेळेस व्यवहार झाला. तिला बोलवून आणलं, काय पाहिजे होतं ते इष्ट अनिष्ट काय असेल ते, म्हणजे जे इष्ट आहे ते वेगळं केलं ह्या सगळ्यांपासून. मग तसं या ठिकाणी काय सांगितलं की पर्यायांच्या द्वारे ते द्रव्य लक्षित केलं, तरी सर ती पर्याय क्षणिक आहे ना. कशासाठी मुद्दाम ही उदाहरणं सांगितली की परत दुसऱ्या दिवशी तो मनुष्य लाल कपडे घालेल असं नाही. मग त्याला ओळखण्याची खूण दुसऱ्या दिवशी दुसरीच असणार. मग तसं या ठिकाणी आता ह्या माणसाला बोलवा म्हणेपर्यंत तो मृत झाला. मग त्यावेळेस तो माणूस कुठं राहिला, तो जीव राहिला पण माणूस राहिला नाही. मग त्या पर्यंत आपण त्याला काय म्हणतो, हा माणूस म्हणजे मनुष्य आहे, मनुष्य गतीतला. पर्यायकडून त्याला आपण म्हटलं, ते द्रव्य ओळखलं. पण तरी सुद्धा तो स्वर्गात गेला तरी सुद्धा आपण काय म्हणतो, अजून इथं तो व्यवहार करतोय की तो काल असा मनुष्य होता, तो आतापर्यंत असा वागत होता वगैरे असं सांगितलं. म्हणजे कोणता शब्द आला तिथं मग विशिष्ट, भूतकाळ, अतिवाहित शब्द आला ना. भूतकाळासाठी अतिवाहित शब्द आला आणि वर्तमानासाठी कोणता शब्द आला, उपस्थित. अतिवाहित हा भूतकाळासाठी झाला आणि उपस्थित आहे ते वर्तमानातला. वर्तमानामध्ये जसं आहे तसं त्या पर्यायाला उत्पन्न होण्याच्या अपेक्षेने पाहिलं उपस्थित आहे. आणि अतिवाहित म्हणजे भूतकाळातली पर्याय कोणती, भूतकाळातली पर्याय निघून गेलेले आहे. तरी सुद्धा त्या पर्यायाकडून द्रव्याची ओळख होते. क्रमवर्ती पर्याय आहे, भूतकाळातली निघून गेली तरी सुद्धा
काय म्हणतो, हा लहानपणी असा खेळत होता. काय सांगतो आठवण? आता तो वृद्ध झालाय किंवा तरुण झालाय, तरी काय सांगतो, लहानपणी असा खेळत होता. म्हणजे पर्यायाकडून त्याला द्रव्य पाहिलं तसं. किंवा हा 10वी मध्ये असा अभ्यास करत होता, 12वी मध्ये खूप जागरण करून अभ्यास करून पहिला नंबर आला होता. तोच हा इंजिनियर, तोच हा वकील. द्रव्य तेच आहे, पर्याय वेगळे. मग तसे इथं काय सांगितलं की आता तू तुझ्या स्वरूपाला जसं आहे तसं पहा. म्हणजे षटकारक, अभिन्न षटकारक आत्म्याची उपासना स्वतःच करणार आहे. मग त्यासाठी कोणता श्लोक सांगितला येतो? आत्माच आत्म्याचा गुरु आहे. कोणता श्लोक सांगितलेला होता? आत्माच आत्म्याचा गुरु आहे. आता सांगितलं 46 नाही, 72-73 असेल तो श्लोक. 75 श्लोक, 28 पानावर. नयत्यात्मानमात्मैव जन्म निर्वाणमेव च गुरुरात्मा मनस्तस्मान् नान्योऽस्ति परमार्थतः. आत्माच आत्म्याला जन्म आणि निर्वाण पदाकडे नयती म्हणजे नेतो. तस्मात म्हणून परमार्थत वास्तविक रूपाने आत्मन गुरु, आत्म्याचा गुरु खरा कोण आहे? आत्मा एव, आत्माच आहे. अन्य नसते, दुसरा कोणी नाही. काय सांगितलं यामध्ये? आत्मा स्वतः जसं करेल त्याप्रमाणेच घडणार आहे, दुसरं कोणीही त्याला मदतगार नाही. आपल्याला काय वाटतं की आता मला चांगलं शिक्षण देऊन पुढं आणावं आणि जास्त विद्वान करावं. कोण विद्वान करणार आहे आपल्याला? दुसरं कोणी नाही. आपला आत्माच स्वयं प्रगती करून विद्वान होत, केवल ज्ञानी होत. मग त्यासाठी तो आत्मा शोध काय घेतो? मी काय चुकलो. बाकीचे कोण शोध घेणार आहे आपल्या चुकीचा? मग तो प्रतिक्रमण करतो. म्हणजे का करतो? तर म्हणतो की मला ह्या चुकीत राहायचं नाही, हे पाप आहे, हा आत्म्याचा स्वभाव नाही. असं त्याने भेद विज्ञान केलं. आणि तो भेद विज्ञान करून काय करतो? जन्म मरणापासून दूर होतो. त्याला जर हे अंतरंगातून पटलं तर की जन्म मरण करणं हा जीवाचा स्वभाव नाही, हे पटायला पाहिजे ना त्याला. तर मग तो आत्माच काय होणार आहे? तरणार. त्याला एरवी किती आचार्यांनी उपदेश दिला तरी तो बाहेर पडत नाही त्याच्यात. त्याला काय वाटतं? आचार्य करू देत ते धर्म, मला काही जमणार नाही. पण त्यांनी किती सांगितलं तरी हा मनावर घेत नाही. म्हणून गुरु कोण झाला? स्वतःच झाला. आचार्यांनी सांगितलेलं मनावर घेतलं नाही. जेव्हा त्याला मनात आलं तेव्हा तो मग लागला मार्गाला. सम्यक दर्शन केलं, संयम धारण केला. दीक्षा घे म्हणून कोण सांगतं की आतून येतंय? आतूनच येतं. म्हणजे आत्माच आत्म्याचा गुरु आहे. आणि कोण सांगितलं घे म्हटलं की ते बहुदेव सारखी मग अवस्था होती. मग ते काय होतंय? 12 वर्ष पत्नीच्या विचारात. म्हणून कसं आहे की आत्माच आत्म्याचा गुरु आहे, दुसरं तिसरं कोणी. त्याला सांगितलं की नाही आता हे टीव्ही पाहायचं सोडून दे, नाही पटत, नाही बघणार म्हणतो. आई वडिलांनी सांगितलं तरी त्याला पटणार नाही. पण ज्या दिवशी पटेल त्या दिवशी ते डबडं फेकून दिलेलं असत. आत्माच आत्म्याचा गुरु आहे, दुसरं कोणी त्याला पटवणार नाही. मग त्याला पटण्यासाठी काय केलं पाहिजे? पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं, मला हे करायचं नाही, हे योग्य नाही. हे संपूर्ण आतून पटण्यासाठी भेद विज्ञान करणं अत्यंत आवश्यक. आत फक्त काय सांगितलं या ठिकाणी ह्या श्लोकात? काय सांगितलं आता?
की आत्माच आत्म्याची उपासना करतो. म्हणजे षटकारक सांगितले, त्याच्यात जरी एक जरी सांगितलं उपास्यात्मानम एव आत्मा जायते परमः, अगदी 75 नंबरच्या श्लोक सारखं मिळतं जुळते. आत्माच परमात्मा होतो किंवा आपल्या आत्म्याची स्वतः उपासना कर. म्हणजे आपल्याच आधाराने आपल्यासाठी आपल्यापासून असं करतो. मग त्याला उदाहरण पण किती चांगलं दिलं की झाड सुद्धा स्वतःच अग्नी उत्पन्न करतं. त्याला अग्नी लावावी लागत. लाकडाला आपण म्हणतो, लाकडाला अग्नी लावल्यावर पेटलं, कोळसा झाला किंवा काय त्याचं विस्तू झाला म्हणतो, आणि आम्ही स्वयंपाक एवढा मोठा शिजवला त्याच्यावर असं म्हणतो. मग ते लाकडामध्ये स्वतः अग्नी आहे की आपण अग्नी निर्माण केली? लाकडामध्येच अग्नी. काष्ठमध्ये यथा वन्नी, दुग्धमध्ये यथा घृतम, टीलमध्ये यथा तैलम, देहमध्ये तथा शिवः, यो जानाति स पंडित. तसं ह्या शरीरामध्ये आत्मा आहे, शिव म्हणजे परमात्मा आहे, असं जो जाणतो तो पंडित आहे. बाहेरची उदाहरणं का दिली तर परिचयाची आहे. तिळामध्ये तेल आहे, दुधामध्ये तूप आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, पण ह्या शरीरात आत्मा एवढंच जाणत नाही ना, बाकी सगळं जाणलं. ते जाणण्यासाठी उदाहरण आहे. म्हणून हे समजून घे की त्या शरीराची किळस करायला जाऊ नको. त्यामध्ये रत्नत्रयाने पवित्र असलेल्या आत्म्याला पाहतो, किती सुंदर आहे. तो भगवान आत्मा आहे, आणि तो जर आपल्याला जाणीवेत आला तर कुठं सुद्धा आपल्याला बाहेर काही करावं लागणार नाही. सतत फक्त स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त होणार आहे. म्हणजे एवढं आपल्यामध्ये महान वैभव आहे. आणि आपण स्वयं स्वतः परमात्मा आहे, स्वयं स्वतः गुरु आहे, स्वयं स्वतः शास्त्र आहे, म्हणजे जिनवानी आहे. देव शास्त्र गुरु वेगळं नाही, हा आपला आत्माच आहे. परमात्मा प्रकाशमध्ये सांगितलं ना, काय सांगितलं? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ह्या 4 पर्याय नाही. हे 4 म्हणजे काय आहे? आत्माचे सांगितले. 4 पुरुषार्थ. धर्म कोण आहे? आत्माचे. अर्थ म्हणजे काय आहे? धन, आत्मधन, निज वैभव, म्हणून तो आत्माच आहे. काम म्हणजे काय? सर्व मनोरथ पुरवणारा, म्हणजे बाहेर त्याला काही मागण्याची इच्छा नाही, सगळं आत आहे, त्याची भरपूर पडलंय. तो आपल्या वैभवाने कसा आहे? भरलेला आहे. म्हणून त्याला बाहेर याचना करण्याची गरज नाही, कशातून आनंद मिळवण्याची गरज नाही. आपल्यामध्ये आहे ते सगळं. फक्त याची श्रद्धा पाहिजे, आपल्याला उपयोगित लावायला पाहिजे. आणि मोक्ष तर आहेच. मोक्ष पुरुषार्थ काय आहे? सांगितलं ना एक उदाहरण, की त्यांनी काय केलेलं असतं, लेक्चरला जाणार असतो आणि तिथं गेल्यानंतर त्या गावामध्ये एकदम तो टाय आणायचं विसरलेला असतो. तो टाय खरेदी करायला जातो एका दुकानात. मग त्याचं लेक्चर खूप प्रसिद्ध असतं, सगळीकडे खूप दूरचे लोक आलेले असतात ऐकण्यासाठी. मग त्याच दुकानात दोघी मैत्रिणी गेलेल्या असतात, त्या लेक्चरला आलेल्या असतात दुसऱ्या गावावरून. मग हेच का प्रवचनकार हेच आहेत, लेखक हेच आहेत. मग दोघींच्या मध्ये आपसात चर्चा होती. म्हटले काय प्रवचन देणार आहे? तर टाय खरेदी करायला आले. झाले, म्हटलं आपण काय ऐकायला जायचं नाही त्याचं लेक्चर. आणि दोघी पण न ऐकता निघून गेले, एवढ्या लांबून आल्या. मग ते त्याला कळालं की का गेल्या. कारण कळलं की टाय खरेदी करत होता म्हणून त्याच्याजवळ एवढं काय ज्ञान असणार आहे. मग त्याने विचार काय, तो म्हटला की दोघातून मी मुक्त झालो. एवढे लोक मला प्रसिद्धी देतात ऐकायला, चांगले चांगले म्हणणार, ते माझ्या डोक्यावर ओझ आहे. पण त्या दोघीतून तर मी मुक्त झालो. म्हणजे काय मुक्त झालं की बरंच झालं. त्यांनी मला म्हटलं काय असणार आहे ह्याच्यात, एवढंच ना. त्यामुळे तर काय झालं आता, त्यांच्याकडून प्रशंसा ऐकून घेण्याचं काही कारणच राहिलं नाही.
म्हणून एकेकातनं सुटलो. एक एक कर्मातून जसं आपण सुटलं म्हणतो तसं त्यांनी पण काय केलं, एकेकातनं सुटलं. मग त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं की जो टाय खरेदी करतो तो विद्वान नसतो, असं कुठं सूत्र आहे का? मग तसं या ठिकाणी सुद्धा काय आहे की आपण लक्षात घ्यायचंय की बाहेरच्या सर्व अशा क्रियेवरून आपण धर्म ठरवायला निघालो तर तसं घटत नाही, तसं होत नाही. म्हणून शरीराच्या धर्माला आत्मधर्म समजायचा नाही. म्हणून अभिन्न षटकारक सांगितले की तू स्वतःमध्ये इतका परिवर्तित झाला तर काय होत आहे, आपोआपच परमात्मा म्हणजे ही कार्य परमात्मा अवस्था प्रगट होते. बाहेर काही पाहण्याची गरजच नाही. सतत स्वतःकडे पहा, स्वतःला जाण, तर परम शांतीला सहज प्राप्त होत आहे. म्हणून त्या पांचालीचं पण तेच उदाहरण झालं की ती काय तिने ठरवलेलं असतं की जर मला कोणी वीणावादनमध्ये जिंकेल तरच मी त्याच्याशी विवाह करेन. आणि राजाने तर खूप प्रयत्न केला. अनेक ठिकाणी राजकुमारांना जे संगीतकार आहेत त्यांना आव्हान केले, पण कोणी सुद्धा तिला जिंकू शकलं नाही. पण एक पंचाल नावाचा राजा असतो, म्हणजे राजकुमार असतो, आणि तो मात्र येतो की आता हिला तर मी जिंकू शकतो, ह्या अगदी उमेद घेऊन येतो. आणि त्याचे 500 शिष्य असतात, त्यांना पण त्यांनी शिकवलेलं असतं खूप चांगलं. आणि डायरेक्ट तो नगरात प्रवेश करत नाही, त्या नगराच्या जवळच्या उपवनामध्ये थांबलाय, निरोप दिलाय राजाला असं मिळालं. आणि इतक्या दिवस झाला तर राजकुमारी कोणालाच वरत नाही. म्हटल्यानंतर राजाला पण आशा आहे आता हा तरी निघेल चांगला म्हणून. मग त्याचं स्वागत करण्यासाठी राजाने पण काय केलेलं आहे, काहीतरी जय्यत तयारी केली. आणि इकडं काय घटना घडते की ज्या उपवनात तो थांबलाय तिकडं सगळे शिष्य त्याचे म्हणतात की आम्ही सगळे नगराची शोभा पाहायला जातो. आणि इकडं हा विश्रांतीसाठी थांबलाय. तो काय म्हणतो की इथं कोणीतरी थांबा, जर मला झोप लागली आणि राजकुमारी जर त्यात आली तर काही खरं नाही. मग त्यावेळेस त्याला झोप लागेपर्यंत सगळे तिथं होते आणि झोप लागली की सगळे गेले नगराची शोभा बघायला. आणि त्याला अशी झोप लागली की त्याच्या सगळं तोंडातनं लाळ गळत होते, एवढा तो थकलेला होता. आणि राजकुमारी आलीच ती उत्सुकतेने पाहिला. आणि त्यावेळेस ती आलेली असती त्याचं स्वागत करायला, पण ती लांबूनच दृश्य काय पाहते की त्याच्या तोंडातनं लाळ गळते. त्याला घृणा झाली आणि तिने तिथंच काय त्याचं जे स्वागताचं द्रव्य असतं ते तिथंच टाकून ती निघून गेली. आणि हा जेव्हा जागा झाला तेव्हा पाहतो अरे हे द्रव्य इथं दिसतंय, म्हणजे राजकुमारी येऊन गेली. अनुमान करतो, मग ते काय खरं नाही, आता माझ्या तोंडातनं लाळ गळत होती, माझं हे सगळं पाहून तिला काय माझ्याविषयी विवाह करण्याचे भाव राहणार नाही असं त्याच्या मनात आलं. आणि त्याला इतकी विफलता झाली की आता परत असं जावं आपल्या नगरीत असं वाटत होतं. पण परत एक विचार काय आला की इथपर्यंत आलोय तरी एक चान्स घ्यायचा, जायचंच. आणि शेवटी गेला. तर राजाने तर त्या राजकुमारीच्या शेजारचाच महाल त्याला दिलेला आहे उतरायला. आणि तो खरोखरच इतका दरवेज असतो की तिला जिंकण्यासारखा असतोच. पण काय होतं की आता संध्याकाळच्या वेळेला आलाय, सकाळी कार्यक्रम असतो आणि रात्रीभर 12 वाजता ह्याने वीणावादन करायला सुरुवात केली. आणि ती महालाच्या जवळ महाल म्हटल्यावर आवाज सगळा तिथं येऊ लागला. आणि गाढ झोपलेली राजकुमारी एकदम उठली. तिला खूप गायनाचं इतकं हे होतं वेड की एवढं सुंदर कोण कुठून गाते तेच कळा. म्हणून ते पाहण्यासाठी ती झोप येते, ती पाहण्यासाठी गेली अशी धावत, तर कुठंतरी ती पडून तिचे प्राण पण गेले तिचे. म्हणजे काय असं झालं, कशामुळे झालं की जर ही मला कोण वीणावादन माझ्यापेक्षा उत्कृष्ट करून दाखवेल तर मी त्याच्याशी विवाह करेन, कर्णेंद्रियाची आसन. आणि दुसरी गोष्ट काय आहे, स्पर्धा. आणि त्याच्यामध्ये हे सगळं पंचेंद्रियाच्या भोगामधले विचार, आणि त्याच्यातून ही परत काय झाली दुर्दशा, मरण. अशा पद्धतीने मरण झालं.
म्हणजे तिची कहाणी नाही, ही सगळी आपण अनादी काळापासून अशीच बुद्धी केली, परद्रव्यात लावली, आणि ती जर आपण स्वतःमध्ये लावली तर कधी सुद्धा आपली अशी दुर्दशा होणार नाही. म्हणजे तिचं पाहून हळहळ करायची नाही, तर स्वतःला जसं आहे तसं जाणलं तर प्रत्येक समय आनंदाला प्राप्त.